नमस्कार, मी परिती सावंत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। बऱ्याच दिवसाने मी आज एक व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासमोर। आज मुंबईमध्ये खूप पाऊस आहे आणि शुभ्राची तब्येत ठीक नसल्यामुळे तिच्या दोन्ही मावशी आल्यात तिला भेटण्यासाठी आणि अचानक बनलेला हा लाडूचा प्लॅन आहे। तर चला आपण लाडू बनवूया। हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। थोडंसं खरपूस भाजल्यावर त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि तुपावरती थोडं परतून घ्यायचं। हा अचानक बनलेला प्लॅन आहे। डाळीचं पीठ घालते मी, ते पण त्याच्यामध्ये भाजून घेते तुपामध्ये। ॲक्च्युली ही आधी मी मूग डाळ भाजून घेतले आणि आज आम्हाला एवढा आळस आला खाली जाण्याचा, सो घरी मिक्सरला लावले। आणि त्याच्यातच मी हे मेथीचं पीठ पण घालते। सगळं आमचा अंदाजे कारभार आहे हा। गुठळ्या झाल्या तर थोड्या मोडून घेते। थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी थोडं अजून ऍड केलं त्याच्यामध्ये। आणि इथे मी हे तूप गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये आता गूळ ऍड करून घेणार। सो ह्या अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या। तर मी याच्यामध्ये तूप चांगलं तापलंय, तर याच्यामध्ये थोडासा तुपाला मी उकळी काढून घेतली आणि गूळ टाकल्यावर उकळी नाही काढायची, नाहीतर तो हे मी तूप तापवून ठेवलंय, तर त्याच्यामध्ये गूळ वितळून घेते। पण हे गॅस चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर तो कडक होणार गूळ। हा हलवून मी थोडासा तेलावरती परतून घेते आणि मग हा पिठामध्ये मिक्स करते। तेल तापलंय, तर आपण डिंक फ्राय करून घेऊया।
ही मी टाकते आता खारीकची पावडर. सगळा अंदाजे कारभार आहे, असं लागेल तसं टाकते, असं काही मेजरमेंट नाही आहे ह्याच्यामध्ये. ही काजू आणि बदाम, मेथी कम ड्रायफ्रुट्स लाडू जास्त वाटतं, पौष्टिक लाडू. सो याच्यामध्ये खारीक, बदाम, काजू आणि फ्राय केलेला डिंक. आता याच्यामध्ये टाकणार तूप आणि गूळ आणि मग ते हाताने मिक्स करून घ्यायचं. ये रुना जरा हात घाल भरून बघ आणि सांगते गरम टाक. अगं बरोबर आहे का, असंच टाकते. खूप गरम झाले आणि हे जास्त झालं तू. जायफळ मिक्सिंग झालंय ते आम्ही आता टाकतोय, तर आमच्या रेसिपीला तुम्ही समजून घ्या. आजचा हा आमचा अचानकचा प्लॅन झाला लाडूचा, तो पण म्हणजे आज मुंबईमध्ये खूप पाऊस आहे आणि आम्ही ऑफिसला गेलो नाही आहेत. त्याच्यामध्ये शुभ्राच्या स्कूलला सुद्धा सुट्टी आहे आणि शुभ्राची तब्येत ठीक नाही आहे, तर तिच्या मावशी तिला बघण्यासाठी आल्या, शुभ्रा आजारी असल्यामुळे. तर मग दिवसभर काय करायचं, कपाट लावून झालं, सगळी कामं संपली. उरलेल्या वेळामध्ये म्हटलं लाडू बनवूया. पाऊस तर इतका होता, म्हणजे घरामध्ये अवेलेबल सामान होतं त्याच्यामध्ये आम्ही हे बनवलं. 1-2 वस्तू फक्त बाहेर जाऊन आणल्या आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला असं पर्टिक्युलर प्रमाण सांगितलं नाही आहे, हे अंदाजे बनवलेले आहेत. पण टेस्ट करून बघितलं तर परफेक्ट झाले. त्याच्यामध्ये पण माझ्या आईला आणि माझ्या वर्षा मामीला कॉल करून ही रेसिपी आम्ही बनवले, कारण मेथीचे लाडू बनवण्यात या दोघी खूप एक्सपर्ट आहेत, मामी, वर्षा मामी आणि आई. सो त्यांचा वारसा आम्ही चालवतोय. नेक्स्ट टाइम नक्की ह्याचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी नक्की सांगेन. हे आम्ही अंदाजे बनवलेलं आहे, पण छान झाली बघा. आता तुम्ही टेस्ट तर चांगले झाले, लुक वाईज पण चांगले आहेत. गावी आम्ही दिवाळीला एकत्र फराळ बनवायचो, त्याच्यानंतर कधी योगच आला नव्हता. तो आजच्या पावसाने आम्हाला पुन्हा एकत्र आणलं लाडू बनवण्यासाठी. तर मला एकच सांगायचं आहे मुंबईकरांना की पाऊस खूप आहे, तर प्रत्येकाने आपापली काळजी घेऊनच बाहेर निघा. सो आम्ही आज घराच्या बाहेर पडलो नाही आहे, तर तुम्ही पण वातावरणाचा अंदाज घ्या आणि घराच्या बाहेर पडा.
शुभ्रा, हा बघ मी पहिलाच लाडू तुझ्यासाठी बनवलाय. मला टेस्ट करून सांगा कसा झालाय. छान आहे, पौष्टिक लाडू आहे. कोणी बनवलंय? मम्माने आणि आम्ही. छान आहे. हे जे लाडूचं प्रमाण आहे ते सांगते मी तुम्हाला, कारण त्यामध्ये मी फारसं शूट केलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये मी मूग डाळ घेतले, त्याच्यानंतर कमीत कमी अर्धा किलो तरी होतीच ती, आणि मेथी. तर मूग डाळ मी मस्त अशी खरपूस भाजून घेतले, मेथी पण भाजून घेतले, आणि त्याच्यानंतर गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे. आणि ते नंतर मी थोडं तांबूस भाजल्याच्या नंतर तुपामध्ये पुन्हा भाजून घेतले. आणि मूग डाळ पण मी घरीच मिक्सरला बारीक करून घेतले, थोडी चाळणीने चाळून. सेम मेथीचं पण तसंच केलं आहे. ते गरम गरम असल्यामुळे मिक्सरमध्ये लगेच बारीक झालं आहे. आणि त्याच्यामध्ये खारीक टाकले बारीक करून, बदाम, काजू आणि डिंक फ्राय करून. ते पुढची प्रोसेस तर मी दाखवले तुम्हाला. तर सो हे आज पावसाच्या निमित्ताने घरी असल्यामुळे बनवायला मिळालं. हे एकदम पौष्टिक लाडू झालेले आहेत, तर तुम्ही पण ट्राय करा. आणि असं नाही आहे हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, असं काहीच नाही आहे. कमीत कमी आमचे तास ते 1.5 तासामध्ये सगळी प्रोसेस होऊन लाडू रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हे मेथीचे लाडू बनवण्याची तुमच्याकडे काही वेगळी आणखी काही ॲडिशनल प्रोसेस असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेन तेव्हा नक्की त्याप्रमाणे बनवेन. तर मला नक्की सांगा. आणि माझ्या परीज लाईफ चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.